लग्न मंडपात नववधूने केलं असं काही, मधूनच धावत जाऊन केलं असं, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एका मंगल वातावरणात लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती। घरात आनंदाचं वातावरण होतं, नातेवाईकांची लगबग सुरू होती, मंडप सजला होता आणि सर्वजण नवरा नवरीच्या आगमनाची वाट पाहत होते। प्रत्येक लग्नाप्रमाणे इथेही उत्साह, गडबड आणि आनंद भरून राहिला होता। अंबाजोगाई येथील पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये स्वरूप आणि वैभव यांच्या विवाहाचा सोहळा पार पडत होता। सर्व विधी वेळेप्रमाणे सुरू होते आणि दुपारी 12:30 वाजता लग्नाचा शुभ मुहूर्त निश्चित करण्यात आला होता। दोन्ही कुटुंबांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण होता। पण याच आनंदाच्या दिवशी स्वरूप समोर एक वेगळंच आव्हान उभं होतं, कारण तिच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच दिवशी आणि जवळपास त्याच वेळेत ठरलेली होती, ती म्हणजे तिची MBAची परीक्षा। स्वरूप ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट विषयात MBAचं शिक्षण घेत होती। तिची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार होती आणि वेळ देखील लग्नाच्या वेळेशी जवळपास जुळून आली होती। आता प्रश्न होता, लग्न सांभाळायचं की परीक्षा? अनेकांना अशा परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलण्याचा किंवा लग्नातील कार्यक्रमांवर भर देण्याचा विचार आला असता, पण स्वरूपने दोन्ही गोष्टींना तितकंच महत्त्व देण्याचा निर्णय घेतला। तिने ठरवलं की लग्नही होईल आणि परीक्षा देखील दिली जाईल। लग्नाचे विधी सुरू होते, मंडपात नातेवाईक बसले होते, अक्षता, हार, मंगलाष्टक आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं, उत्साहाचं वातावरण होतं। पण या सगळ्यात काही वेळ काढून स्वरूप एका वेगळ्याच तयारीत होती। नवरीच्या पोशाखात लग्नाच्या मंडपात असताना तिने लॅपटॉप उघडला आणि ऑनलाईन परीक्षेसाठी तयारी सुरू केली। उपस्थित मंडळींना सुरुवातीला काही क्षणांसाठी हे दृश्य पाहून आश्चर्य वाटलं, कारण रोजच्या आयुष्यात परीक्षा देणं सामान्य असलं तरी लग्नाच्या दिवशी तेही नवरीच्या वेशात परीक्षा देणं फार कमी वेळा पाहायला मिळतं, त्यामुळे पाहणाऱ्यांसाठी हा क्षण वेगळाच होता। स्वरूपने परीक्षा सुरू केली आणि लग्नातील कार्यक्रमांमधून वेळ काढत ती आपला पेपर सोडवत राहिली। तिच्यासाठी त्या क्षणी दोन जबाबदाऱ्या एकाच वेळी महत्त्वाच्या होत्या। ही परीक्षा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतर्गत सुरू होती, त्यामुळे वेळेवर परीक्षा देणं तिच्यासाठी गरजेचं होतं। तिने त्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं नाही। दुपारी साधारण 12:30 ते 3 या वेळेत तिने आपला पेपर पूर्ण केला। दरम्यान लग्नातील काही विधी थोड्या वेळासाठी थांबवण्यात आले किंवा समन्वय साधण्यात आला। परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ती लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाली। त्यानंतर पुढील सर्व विधी पार पाडले आणि विवाह सोहळा आनंदात पूर्ण झाला। या घटनेनंतर उपस्थित अनेक नातेवाईकांनी तिचं कौतुक केलं, कारण लग्नाच्या दिवशी सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देण्याचा निर्णय सर्वांना प्रेरणादायी वाटला। सोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू झाली। अनेकांनी म्हटलं की शिक्षणासाठी अशी जिद्द असावी। काहींनी तिच्या वेळेच्या नियोजनाचं कौतुक केलं। आजच्या काळात करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधणं अनेकांसाठी आव्हान असतं, पण या घटनेतून दोन्ही गोष्टी योग्य नियोजनाने कसं शक्य होऊ शकतात हे दिसून आलं। अनेक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा हा तणावाचा विषय असतो, त्यात लग्नासारखा मोठा कार्यक्रम असेल तर दबाव आणखी वाढू शकतो। मात्र स्वरूपने हा दबाव हाताळण्याचा प्रयत्न केला। या घटनेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने कोणतीही गोष्ट पूर्णपणे बाजूला ठेवली नाही, ना लग्न सोडलं, ना शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं। काही लोकांनी याकडे प्रेरणा म्हणून पाहिलं तर काहींनी वेळ व्यवस्थापनाचं उदाहरण म्हणून पाहिलं, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की निर्धार असेल तर अनेक गोष्टी सांभाळता येतात। आज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ काही तासात विसरले जातात, पण काही घटना लोकांच्या लक्षात राहतात, कारण त्यामागे एक संदेश असतो। स्वरूपच्या या निर्णयामागे फक्त परीक्षा नव्हती, तर भविष्यासाठीची बांधिलकी होती, शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार होता। लग्नाचा दिवस आयुष्यात एकदाच येतो असं म्हटलं जातं, पण करिअर घडवणाऱ्या संधी आणि परीक्षा देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात। यामुळेच या घटनेची चर्चा फक्त लग्नामुळे झाली नाही, तर एका निर्णयामुळे झाली, असा निर्णय जो अनेकांना विचार करायला लावतो। आज अनेक तरुणी शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल शोधत आहेत। अशा वेळी अशा घटना चर्चेचा विषय ठरतात। या संपूर्ण घटनेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा कोणत्याही चमत्काराची नाही, तर नियोजन, जिद्द आणि जबाबदारीची आहे। आणि म्हणूनच अंबाजोगाईतील या नववधूची चर्चा फक्त काही दिवसांची बातमी न राहता अनेकांसाठी प्रेरणेचं उदाहरण बनली आहे। तुम्हाला काय वाटतं? लग्नाच्या दिवशी परीक्षा देण्याचा हा निर्णय योग्य होता का? तुमचं मत नक्की सांगा।